मिलिंद प्रश्न या धम्मग्रंथामध्ये कालच्या भागामध्ये आपण जे काही विमुक्तीच्छेदन प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर स्पष्टीकरणासहित नागसेन यांनी दिलेलं आपण बघितलं। त्यामध्ये भगवान बुद्ध हे सर्वज्ञ आहेत, धर्माची जाणीव, त्यानंतर जे काही संक्रमण आहे किंवा पुनर्जन्म आहे आणि त्यानंतर जे काही निर्वाणानंतर व्यक्तिमत्वाचा जो काही लोप होतो या संदर्भामध्ये आपण प्रश्न पाहिले होते। आणि आज या ठिकाणी या ग्रंथामधील प्रकरण 3 हे सुद्धा विमुक्तीच्छेदन असेच प्रश्न आहेत। या प्रश्नासंदर्भात सुद्धा आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे। तर यामध्ये सर्वात प्रथम शरीर हे थोड्याप्रमाणे असते यावर सुद्धा या ठिकाणी राजा मिलिंद यांनी प्रश्न उपस्थित केला होता। त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते की बौद्ध भिक्षूंना आपले शरीर प्रिय असते की नाही, म्हणजे आपलं जे काही शरीर आहे हे बौद्ध भिक्षूंना आपलं शरीर प्रिय असते की नाही, आवडते की नाही। मग या ठिकाणी नागसेन म्हणतात की नाही महाराज, ते शरीरावर प्रेम करत नाहीत, कारण ते जे काही भगवान बुद्धाचा धम्म आहे तो धम्म हा सांगतो की जे काही शरीराबद्दल जसं सांगतो की शरीर हे कालांतराने अलग अलग रूपामध्ये किंवा अलग अलग त्याच्या शरीराचे जे काही कालचक्र सुरू होते त्या चक्रामध्ये जे काही लहान मुलाचं जवानपणाकडे आणि जवानपणाकडून मथारा वृद्धाकडे अशा प्रकारे जे काही शरीर वाटचाल करते त्यामध्ये बदलतं शरीर असते आणि बदलतं शरीर असल्या कारणानं जे काही शरीर आहे हे नश्वर आहे, त्यामुळं शरीरावर कोणत्याही प्रकारचं प्रेम न करणं हे भगवान बुद्धाचा धम्म सांगत होता। आणि म्हणूनच या ठिकाणी सुद्धा नागसेन म्हणतात की जे काही भिक्खू आहेत, भंते जे आहेत हे आपल्या शरीरावर प्रेम करत नाहीत। मग त्यानंतर राजा मिलिंद नागसेन भंतेला विचारतात की भंते, तर मग आपण लोक शरीराची इतकी काळजी का घेता, शरीराप्रती इतका आदर का बाळगता? महाराज, आपण लढाईवर गेले असता आपणास एकदा तीर लागतो की नाही? आता या ठिकाणी ज्या वेळेस राजा म्हणते की जे काही आपल्या शरीरावर तुम्ही एवढं का प्रेम करता, तर यावर नागसेन म्हणतात की महाराज, आपण लढाईवर गेले असता आपणास एखाद्या वेळेस तीर लागतो की नाही, म्हणजे लढाईत गेल्याच्या नंतर काही सांगता येत नाही, एकदा तरी आपल्याला तीर लागलेला असते, एखाद्या बार तरी काही ना काहीतरी इजा आपल्याला झालेली असते। मग त्या ठिकाणी राजा म्हणते की होय भंते, लागतो। मग महाराज, अशा वेळी आपण त्या जखमेस तेल व मलम लावून चांगल्या प्रकारे पातळ पट्टीने बांधता की नाही, म्हणजे एखाद्या वेळेस जर तुम्हाला अशा प्रकारचा तीर लागला तर त्या जखमेला तुम्ही काही मलम लावता की नाही, काही पट्टी करता की नाही, साफ करता की नाही चांगलं होण्यासाठी? मग त्या ठिकाणी राजा म्हणते की होय भंते, आम्ही तसे निश्चितच करतो। मग महाराज, तुमची जखम तुम्हाला प्रिय असते की काय, जेणेकरून त्यावर मलम व तेल लावून काळजीपूर्वक पातळ पट्टी त्यावर बांधता? म्हणजे या ठिकाणी जे काही मिलिंद राजाने म्हणलं होतं की तुमच्या शरीरावर जर तुमचं प्रेम नाही तर मग त्या शरीराला तुम्ही एवढं का जपता? मग असं म्हणल्याच्या नंतर नागसेन भंतेनी या ठिकाणी समजून सांगितलं की तुम्ही एखाद्यावर लढाईवर गेले असता तुम्हाला बाण लागतोय की नाही, आणि बाण जर लागलेला असेल, जखम जर झालेली असेल तर त्या जखमेला तुम्ही का मलम लावता, का पट्टी बांधता? ते जखम तुम्हाला प्रिय असते का? आता प्रिय मिलिंद राजाचं म्हणणं होतं की आपल्याला जे काही प्रिय असेल त्याच्यावर आपण प्रेम करावं, आणि शरीरावर तुमचं प्रेम नाही तर तुम्ही कसं, म्हणजे शरीराला तुम्ही जोपासता कसे काय? मग यावर नागसेन भंतेने म्हणलं की तुम्हाला जखम प्रिय असते का, तुम्ही या जखमेचा तेवढं काय हे करता, बाबा करता? साध्या भाषेत सांगायचं म्हणजे बाबा का करता, म्हणजे तुम्ही त्या जखमेला का मलम लावता, त्या जखमेवर का पट्टी करता, त्या जखमेकर का बघता तुम्ही, ते काय तुम्हाला प्रिय आहे का? आणि असं म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजा म्हणते की त्यावेळी मला माझी जखम प्रिय नसते, परंतु जखम बरी होऊन तेथे नवीन मांस वाढावे म्हणून मी उपचार करत असतो। म्हणजे राजा काय म्हणते की मला जखम प्रिय नसते, परंतु ती जखम मला बरी करायची असते म्हणून मी त्याला मलमपट्टी करतो। मग नागसेन म्हणतात की महाराज,
याचप्रमाणे आम्ही भिक्षूंना आमचे शरीर प्रिय नसते, परंतु शरीराप्रती आसक्ती न ठेवता शुद्ध ब्रह्मचर्याचे पालन करण्यासाठी एवढी त्यांची काळजी घ्यावी लागते, वाहावी लागते. आणि भगवंतांनी तर शरीरास एका फोड्याची उपमा दिलेली होती. मग या ठिकाणी नागशेरमध्ये काय सांगतात की ज्याप्रमाणे एखादी जखम आपल्याला प्रिय नसते तरीही ती बरी व्हावी म्हणून आपण त्याची मलमपट्टी करतो, त्याचप्रमाणे हे शरीर सुद्धा आम्हाला प्रिय नसतो, परंतु त्या शरीर जे आहे तर या शरीराचे पुढे आपल्याला जे काही काम आहे किंवा शरीर म्हणून आपल्याला जगायचं आहे, त्याच्यामधून बुधाचा जे काही धम्म आहे तो प्रसारित करायचा आहे, तर यासाठी आम्ही आमच्या शरीराची काळजी घेतो की शरीर निरोगी राहिलं पाहिजे. आणि त्यानंतर या ठिकाणी नागशेन भंतेनं सांगितलं होतं की भगवान बुद्धांना सुद्धा जे काही आपलं शरीर आहे त्या शरीराला एका फोड्याची उपमा दिली असते. म्हणजे एक फोड बघा, फोड असतो, आपण त्याचं जे हाताला समजा काही फोड आला असेल काही असेल त्याची आपण कशी निगा घेतो, म्हणजे फोडाला आपण कसं जपतो, तर त्याचप्रमाणे आपल्या शरीराला जपलं पाहिजे असं भगवान बुद्धानं सुद्धा आपल्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे. मग भगवान बुद्ध काय म्हणतात की ओल्या त्वचेने झाकलेले हे शरीर म्हणजे एक 9 मुखाचं फोड आहे. म्हणजे आपल्या शरीराला एखादा फोड येतो ते फक्त एका तोंडाचा फोड असतो, परंतु भगवान बुद्ध काय म्हणतात की जेव्हा आपल्या त्वचेला एखादा फोड येतो तर तो फोड 9 मुखाचा आहे, म्हणजे 9 तोंडाचा आहे आणि त्यातून सदैव दुर्गंधाराच उत्सर्ग होत असते. म्हणजे त्या फोडामधून काय निघते, नेहमी पू निघते, जे पू आपल्याला पसंत नसते असा पू निघते, जे घाण आहे असं म्हणतात. आणि यानंतर भंते आपण उत्तम रीतीने पटवून दिलेले आहे असे त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणतात. यानंतर भगवान बुद्ध हे सर्वज्ञ होते या संदर्भात सुद्धा या ठिकाणी राजा मिलिंद यांनी प्रश्न विचारला. मग राजा मिलिंद म्हणतात की भंते भगवान बुद्ध सर्वज्ञ आणि सर्व काही पाहणारे होते काय, म्हणजे भगवान बुद्ध हे सर्व काही जाणून होते काय, सर्व काही ओळखून होते काय. मग यावर त्या ठिकाणी नागशेर भंते म्हणतात की होय महाराज, ते सर्वज्ञ आणि दूरदृष्टीवाले होते. मग भंते असे असताना देखील त्यांनी आवश्यकतेनुसार निरनिराळ्या प्रसंगी विनय तयार करण्याची रीत कशी काय अवलंबिली आणि एकाच वेळी सर्व विनय का बरे केले नाही. म्हणजे भगवान बुद्ध म्हणजे या ठिकाणी मिलिंद राजा काय म्हणतात की अगर भगवान बुद्ध हे सर्व काही ओळखून होते, मग सर्व काही ओळखून असल्याच्या नंतर या जगामध्ये मागे काही गेलेल्या काही कष्ट असतील, दुःख असतील आणि या आजच्या नंतर भविष्य काळामध्ये काही निर्माण होणारे दुःख असतील, कष्ट असतील, तर हे त्यांनी ओळखायला पाहिजे होते. आणि ओळखून त्यावर सर्व काही दुःखाचं काही दुःखमुक्तीचं काही जर असेल तर ते जे काही विनय आहे हे विनय सर्व काही एकदाच भगवान बुद्धांनी सांगायला पाहिजे होता, परंतु भगवान बुद्धाने काय एकदाच सांगितलं नाही. मग जे भगवान बुद्धाचा जो काही विनय सांगण्याचा, जो काही धम्म सांगण्याचा जे काही काम आहे हे भिक्षूवर का सोपवला, अशा प्रकारे त्या ठिकाणी प्रश्न करतात. मग नागशेर भंते म्हणतात की महाराज सर्व प्रकारच्या औषधीची माहिती असलेला आपला कोणी वैद्य आहे काय. आता या ठिकाणी उधार देऊन त्या ठिकाणी प्रश्न म्हणजे उलट मिलिंद राजाला प्रश्न करतात नागशेर भंते की महाराज सर्व प्रकारच्या औषधीची माहिती असलेला, म्हणजे त्या एखाद्या व्यक्तीला सर्व प्रकारची माहिती आहे औषधा संदर्भातली, तर असा कोणी वैद्य तुम्ही पाहिलेला आहे काय. मग त्यावर राजा म्हणते की होय भंते. मग महाराज तो आजारी पडल्यानंतर कोणाला औषध देतो की आजारापूर्वीही औषध देतो. म्हणजे एखादा माणूस आजारी पडल्याच्या नंतर त्याला औषध देतो की तो आता माणूस चांगला आहे, सुखामध्ये आहे, धन धाकट आहे, परंतु पुन्हा कधीतरी त्याला कोणतं बिमारी येऊ नये म्हणून त्याला आता अगोदरच औषध देतो असं ते विचारते. मग यावर मिलिंद राजा म्हणतात की भंते आजारी पडल्यानंतरच कोणाला औषध देतो त्यापूर्वी नाही. म्हणजे राजा काय म्हणते की एखादा कोणी बिमार पडला असेल त्याच्यानंतर त्याला औषध देतो, अगोदर नाही. मग महाराज याप्रमाणे भगवान बुद्ध तरी सर्वज्ञ आणि सर्वदृष्टी होते, तरी त्यांनी देखील योग्य वेळ आल्याशिवाय त्यांना कधीही आपल्या श्रावकासाठी कोणताही विनय तयार केला नाही. अगर त्यांचा उपदेशही ते देत नव्हते. प्रसंग उद्भवल्यावरच भगवंतांनी असे नियम तयार केले आणि ते आजीवन आचरणात आणण्याचा उपदेश दिला.
मग या ठिकाणी नागसेन म्हणते म्हणतात की ज्याप्रमाणे एखादा डॉक्टर आहे त्या डॉक्टरला बिमारी झाल्याच्या नंतरच औषधी देते, अगोदर नाही, त्याप्रमाणे भगवान बुद्धानं सुद्धा त्याचप्रमाणे केलं. जेव्हा वेळ येईल, वेळ आल्याच्या नंतरच प्रत्येक भिक्खू असेल किंवा उपासक असेल त्यांना विनयाचा मार्ग सांगितलेला आहे, धर्म उपदेश केलेला आहे, अगोदर नाही केला. आणि असं म्हणल्याच्या नंतर या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते की भंते आपण बरोबर सांगितलेलं आहे. यानंतर भगवान बुद्धाच्या शरीरावरील जे काही महापुरुषाची 32 लक्षणे आपण बघितलेली होती, तर या संदर्भात सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण झाला. तर त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणते की भंते भगवान बुद्धाच्या शरीरावर महापुरुषाच्या 32 सुलक्षणी खुणा होत्या, 80 उपलक्षणे होती आणि त्यांची अंगक्रांती सोन्यासारखी पिवळी व देखणी होती आणि त्यांच्या सभोवार एक व्याम आकाराचा तेजस्वी प्रकार फाकत होता, असे जे सांगितलेले आहे तर ते खरे आहे का? म्हणजे या ठिकाणी राजा काय म्हणते की भगवान बुद्धाबद्दल जे काही माहिती अस्तित्वात आहे, जे काही सांगितलेली आहे, तर त्यामध्ये भगवान बुद्धाच्या शरीरावर महापुरुषाचे जे काही 32 लक्षणे होते, 80 उपलक्षणे होते आणि त्याप्रमाणे भगवान बुद्धाचं शरीर हे एखाद्या सोन्यासारखं पिवळं होतं व देखणं होतं. तर हे खरं आहे काय? मग यावर नागसेन भंते म्हणतात की होय महाराज, तथागत खरोखर तसे होते. मग भंते त्यांचे माता व पिता देखील तसेच होते काय? नाही म्हणते ते तसे नव्हते, कारण तर मायबा म्हणजे माता पिता वेगळे होते, कारण तर माता पिता हे बुद्ध झाले नव्हते. माता पिता याने कधी आपल्या घराचा त्याग केला नव्हता, परंतु भगवान बुद्धाने केलेला होता. म्हणून या ठिकाणी नागसेन भंते म्हणतात की नाही, त्यांचे माता पिता हे वेगळे होते. मग म्हणते मुलगा हा एकतर आईच्या वंशावर जातो किंवा वडिलाच्या वंशावर जातो आणि भगवान बुद्ध या दोहापैकी कोणासारखे नाहीत, तेव्हा ते तसे का होऊ शकले नाहीत? म्हणजे कोणी म्हणजे बघा, एक तर जे मुलगा आहे हा वडिलावर जातो किंवा आईवर जातो. मग हा जे काही भगवान बुद्ध होते हे आपल्या आईवर सुद्धा गेले नाही आणि वडिलावर सुद्धा गेले नाहीत, तर मग असं का घडलं? मग या ठिकाणी नागसेन भंते म्हणतात की महाराज आपण कमळाचे फूल पाहिले आहे काय? मग होय भंते पाहिले आहे. ते कोठे उत्पन्न होते? मग पाहिले आहे म्हणल्याच्या नंतर त्या ठिकाणी नागसेन भंते काय विचारतात की ते कोठे उत्पन्न होते? मग चिखलात ते उत्पन्न होते आणि ते पाण्यात त्यांची वाढ होऊन पूर्ण अवस्थेत पोहोचते. त्या ठिकाणी राजा काय सांगते की चिखलामध्ये ते कमळाच्या फुलाची उत्पत्ती होते, पाण्यामधून तो मोठं होते आणि त्यामधून तो बाहेर निघते. मग महाराज, मग कमळाची फूल रंगता, गंधात किंवा चवीत चिखलाशी साम्य असलेले दिसते काय? या ठिकाणी नागसेन भंते काय म्हणतात की कमळ ही चिखलातून जर उमलत असेल तर मग त्या कमळाचं जे काही चव असेल किंवा कमळाचं काही रूप असेल किंवा कमळाचं जे काही दिसायला समजा असेल हे चिखल्यासारखं आहे का? मग या ठिकाणी राजा म्हणते की मुळीच नाही म्हणते. तर काय पाण्याशी त्यांची साम्य आहे का? म्हणजे जर तो चिखल्यासारखं कमळ नसेल तर पाण्यासारखं दिसते काय? किंवा त्याचं पान पाण्यासारखं दिसते किंवा ते पाण्यासारखं राहते काय? त्याचं रूप पाण्यासारखं आहे काय? पण यावर सुद्धा मिलिंद राजा म्हणते की नाही म्हणते. मग महाराज याप्रमाणे त्यांचे माता व पिता तसे नसले तरी भगवान बुद्ध सुलक्षणाने संपन्न होते. आणि या ठिकाणी नागसेन भंते काय सांगतात की ज्याप्रमाणे एखादा कमळ हे चिखलातून बाहेर निघते, म्हणजे चिखलामध्ये उगवते आणि पाण्यामधून बाहेर निघते आणि एक चांगलं सुगंधी दिसायला चांगलं असं एक कमळाचं फूल तयार होते, आणि तरी सुद्धा तो कमळातून निघून त्याला कमळाचं रूप येत नाही, की आपलं चिखलातून निघून त्याला चिखलाचं रूप येत नाही किंवा चिखल्यासारखं ते राहत नाही. पाण्यातून सुद्धा बाहेर येते तरी पण त्याला पाण्यासारखं त्याचं रूप नसते किंवा पाण्यासारखं काही त्याचं फूल नसते, पान नसते, काहीच नसते. आणि अशा प्रकारे चिखलातून सुद्धा ज्याप्रमाणे कमळ बाहेर निघते, पाण्यातून सुद्धा ते कमळ बाहेर निघते. आणि त्याप्रमाणे कधी कधी म्हणजे अशा प्रकारचे व्यक्ती सुद्धा निर्माण होतात जे आपल्या आई वडिलावर जात नाहीत. आणि अशाच प्रकारे भगवान बुद्ध सुद्धा होते जे ना आपल्या आईवर गेले ना आपल्या वडिलावर गेले. मग असं सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी मिलिंद राजा म्हणतात की भंते आपण उत्तम प्रकारे स्पष्टीकरण करून समजावून सांगितलेलं आहे. यानंतर भगवान बुद्ध व ब्रह्म
जे भगवान बुद्धाच्या आधीपासून जे काही धम्म चालत आलेला आहे, ब्रह्माचा धम्म, तर तो ब्रह्म आणि भगवान बुद्ध या संदर्भात सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेले आहेत. त्या ठिकाणी राजा म्हणते की भगवान बुद्ध ब्रह्मचारी होते काय? आता भगवान बुद्ध ब्रह्मचारी होते काय असे प्रश्न त्या ठिकाणी राजा विचारते. तर त्या ठिकाणी जे भन्ते होते तर भन्ते म्हणतात की होय महाराज, ते ब्रह्मचारी होते. मग म्हणते तर मग ते ब्रह्माचे अनुयायी होते असे म्हटले पाहिजे. म्हणजे या ठिकाणी राजा काय म्हणते की अगर भगवान बुद्ध हे ब्रह्मचारी होते तर मग ते ब्रह्माचे अनुयायी असायला पाहिजेत. मग महाराज, आपल्या जवळ एखादा हत्ती आहे काय? आता यावर जेव्हा राजा प्रश्न विचारते की भगवान बुद्ध हे जर ब्रह्मचारी असतील तर ते ब्रह्माचे पाईक असले पाहिजे, ब्रह्माचे अनुयायी असले पाहिजे. तर यावर उलट नागसेन म्हणते एक राजाला प्रश्न विचारतात की महाराज, आपल्या जवळ एखादा हत्ती आहे काय? आणि त्यावर राजा म्हणते की होय, मला फार प्रिय असलेला हत्ती आहे. मग महाराज, तो हत्ती कधीतरी क्रोच नाद करतो काय? आता या ठिकाणी जे काही नाद आहे म्हणजे वेगवेगळ्या जे काही खेळ असेल किंवा कधी एखाद्या बार पिसाळ्यासारखा करते समजा, तर अशा प्रकारचे जे काही आहे तर तशा प्रकारचा नाद तो हत्ती करतो काय? महाराज, तर मग तो क्रोध पक्षाचा अनुयायी झाला असला पाहिजे. मग त्या ठिकाणी नागसेन भन्ते काय म्हणतात की हा हत्ती जो आहे, हा हत्ती क्रोध नाद जर करत असेल तर तो हत्ती नक्की क्रोध पक्षाचा किंवा क्रोध जे काही अनुयायी, त्या क्रोधाचा अनुयायी असला पाहिजे. मग या ठिकाणी राजा म्हणते की नाही म्हणते ते कसे शक्य आहे? महाराज, आता तुम्हीच सांगा की ब्रह्माला प्रज्ञा बुद्धी आहे की नाही? त्यावर होय म्हणते बुद्धी आहे. आता या ठिकाणी जे काही नागसेन भन्ते आहेत, नागसेन भन्ते त्या ठिकाणी राजाला काय विचारतात की महाराज, आता तुम्हीच सांगा की ब्रह्माला प्रज्ञा बुद्धी आहे की नाही? आणि यावर राजा म्हणते की होय, बुद्धी आहे. मग महाराज, तर मग ब्रह्मा भगवान बुद्धाचा अनुयायी झाला. आता या ठिकाणी उलट त्याने काय सांगितलं की ब्रह्मा जे आहे, या ब्रह्माला बुद्धी आहे आणि बुद्ध जे आहे ते खुदच बुद्ध आहेत, भगवान बुद्ध आहेत. मग भगवान बुद्ध खुद जर बुद्धी असेल आणि ब्रह्माला जर बुद्धी असेल तर मग या भगवान बुद्धाचाच ते ब्रह्मा हे अनुयायी असला पाहिजे, असं या ठिकाणी उलट प्रश्न या ठिकाणी नागसेन भन्ते उपस्थित करतात. मग महाराज, तर मग ब्रह्मा भगवान बुद्धाच्या अनुयायी झाला असे तुम्हाला म्हणावे लागेल. आणि असं जेव्हा सांगितलं तर त्यानंतर ते त्या राजाला पटलं आणि त्या ठिकाणी राजा म्हणते की भन्ते, आपण खूप सांगितलेलं आहे. यानंतर भगवान बुद्धाची उपसंपदा, जे भगवान बुद्धांचे काही संपदा सांगितले आहेत तर त्याच्यात असलेल्या उपसंपदा सुद्धा या ठिकाणी यावर प्रश्न निर्माण झालेला आहे. तर त्या ठिकाणी राजा म्हणते की भन्ते, उपसंपदा चांगली बाब आहे काय? आता जे काही उपसंपदा आहे, आता उपसंपदा म्हणजे काय आपण बघितलेलं आहे, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये आपण बघितलेलं आहे की उपसंपदा म्हणजे भगवान म्हणजे जे काही भिक्खू झाल्याच्या नंतर काही काळ लोटल्याच्या नंतर त्या भिक्खूला उपसंपदा दिली जात होती. म्हणजे जे काही भिक्खू आहे त्या भिक्खूंना उपसंपदा देणे म्हणजे तो मोठा भन्ते होत गेला, अशा प्रकारची उपसंपदा आहे. तर ही उपसंपदा चांगली बाब आहे का, असं या ठिकाणी राजाने विचारलं. मग नागसेन भन्ते म्हणतात होय महाराज, उपसंपदा ही चांगली बाब आहे. मग भन्ते, भगवान बुद्धांनी उपसंपदा झाली होती की नाही? म्हणजे या ठिकाणी उपसंपदा जर चांगली बाब असेल तर भगवान बुद्धाची सुद्धा उपसंपदा झाली होती की नाही? महाराज, बोधी वृक्षाखाली भगवंतासने धम्म ज्ञान झाले तीच त्यांची उपसंपदा होय. कोणा दुसऱ्या गुरुकडून त्यांची उपसंपदा घेतली नाही असे की त्यांचे श्रावक लोक घेतात. भगवंतांनीच आम्हा लोकांना जीवनभर पाळण्यासाठी ही उपसंपदा नियम तयार केलेला आहे, जो आम्हाला लोकांकरिता जीवनभर अनुलंघनीय असा आहे. मग या ठिकाणी जेव्हा राजा मिलिंदाने विचारलं होतं की उपसंपदा भगवान बुद्धाने घेतली होती काय, तर या ठिकाणी नागसेन भन्ते म्हणतात की होय, भगवान बुद्धानं सुद्धा जे काही उपसंपदा ही उपसंपदा घेतली होती. आणि ही उपसंपदा कधी घेतली होती? जेव्हा पिंपळाच्या झाडाखाली भगवान बुद्ध बसलेले होते
आणि त्यांना जेव्हा ज्ञान प्राप्ती झाली तेव्हा त्यांची उपसंपदा झालेली आहे. आणि जसं दुसऱ्या एखाद्या भिक्खूला किंवा उपासकाला भगवान बुद्धाकडून उपसंपदा मिळत गेली किंवा भिक्खू संघाकडून उपसंपदा मिळत गेली, भगवान बुद्धाला मात्र त्या प्रकारे मिळाली नाही. तर भगवान बुद्धाला स्वतःकडूनच उपसंपदा मिळालेली आहे जेव्हा ज्ञान त्याला प्राप्त झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर प्रत्येकानं उपसंपदा घेतली पाहिजे, भिक्खूंना उपसंपदा घेतली पाहिजे, उपासकानं उपसंपदा घेतली पाहिजे. यासाठी भगवान बुद्धाने ही उपसंपदा तयार केली आणि भिक्खूला दिली. मग म्हणते आपण अगदी संयुक्तिक कथन करता. आणि एवढं सांगल्याच्या नंतर राजाला हे कळते, समजते आणि त्यानंतर ते भंतेला म्हणतात की भंते आपण चांगल्या प्रकारे समजून सांगितलेलं आहे. यानंतर अश्रू थंड आणि गरम जे काही अश्रू असतात, तर हे अश्रू थंड किंवा गरम म्हणजे थंड असायला पाहिजे की गरम असायला पाहिजे अशा संदर्भात सुद्धा या ठिकाणी राजा प्रश्न निर्माण करते. त्या ठिकाणी राजा म्हणते की भंते आपली माता मरण पावली असता रडून रडून ढाळलेले अश्रू आणि धर्मप्रेमाने उगाळलेले अश्रू यापैकी कोणते अश्रू उपकारक ठरतात, म्हणजे कोणते योग्य आणि अयोग्य मानावं. आता या ठिकाणी भगवान मिलिंद राजा प्रश्न काय विचारतात की जर आपलं कोणी नातेवाईक वारला असेल तर त्या दुःखामध्ये आपल्या डोळ्यामधून जे काही निघणारे अश्रू आहेत किंवा ज्या काही धर्माच्या प्रेमाने आपल्या डोळ्यामधून जे काही निघणारे अश्रू आहेत, तर या दोन्ही अश्रूमध्ये काय फरक असतो आणि यामधील कोणते अश्रू चांगले असतात आणि कोणते अयोग्य असतात म्हणजे चांगले नसतात. मग यावर नागसेन भंते सांगतात की महाराज पहिल्या प्रकारचे अश्रू राग, द्वेष व मोह यातून उद्भवल्यामुळे गरम व मलिन आहे. आता यामध्ये नागसेन भंते काय सांगतात की जर कुणाच्या मृत्यूनुसार जे काही आपले असतात कोणी त्यांच्या मृत्यूनुसार जर आपल्या डोळ्यामध्ये जर अश्रू येत असतील तर हे अश्रू राग, त्याच्यानंतर जे काही द्वेष आणि मोह याच्यामधून हे अश्रू निघतात. म्हणजे कोणीही बी वारलं तर बघा, जे वारलं तर त्यांच्याकडून काही ना काहीतरी आपल्याला अपेक्षा असतात आणि म्हणून त्यांच्याबद्दल आपला हृदय भरून येतो किंवा आपल्याला लढून येतो, अश्रू आपल्या डोळ्यातून बाहेर येतात आणि हे अश्रू मोहापायी किंवा रागापायी निघतात. म्हणून हे जे काही अश्रू असतात तर हे अश्रू मलिन असतात आणि गरम असतात असं या ठिकाणी नागसेन भंते सांगतात. तर दुसऱ्या प्रकारचे अश्रू म्हणजे कोणाच्या प्रेमाबद्दल, धर्माच्या प्रेमाबद्दल जर अश्रू निघत असतील तर हे अश्रू निर्मळ असतात आणि थंड असतात. कारण या अवस्थेत मन अत्यंत पवित्र असते. म्हणजे ज्याप्रमाणे समजा एखादा कोणता किडा जर आपल्या हातून मारायचं झालं तर त्या मारण्याच्या संदर्भामध्ये किंवा त्या एखाद्या किड्याला समजा काही जखम झाली तर त्याची जखम बघून जेव्हा आपल्या मनामध्ये काहीतरी काही समजा दया निर्माण होते आणि आपल्या डोळ्यामधून अश्रू निघतात, तर असे जेव्हा अश्रू निघतात तर हे अश्रू प्रेमाचे असतात, निर्मळ असतात आणि थंड असतात असं या ठिकाणी नागसेन भंते सांगतात. महाराज थंड व निर्मळ अश्रू उपकारक व योग्य आहेत, तर गरम व भावनायुक्त अश्रू निरुपयोगी व वाईट असतात. आणि अशाप्रमाणे नागसेन भंते नंतर सुद्धा सांगतात की जे काही थंड अश्रू जे कोणाच्या प्रेमापायी आपल्या याच्यातून निघतात तर ते अश्रू ही उपकारक व योग्य असतात आणि जे काही गरम अश्रू आपल्या डोळ्यामधून बाहेर पडतात तर हे भावनायुक्त अश्रू असतात, त्यामुळे ते निरुपयोगी असतात आणि वाईट असतात. आणि हे सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी राजा म्हणते की आपण उत्तम प्रकारे समजून सांगितलेलं आहे. यानंतर रागयुक्त व रागमुक्त यातील फरक म्हणजे कोणत्या घटना असतील ते रागाला धरून असतील किंवा रागाला सोडून असतील तर त्यामधला फरक काय असते. तर या ठिकाणी राजा म्हणते की भंते रागाने भरलेले व रागरहित चित्त यातील भेद कोणता. म्हणजे जे दोन प्रकारचे चित्त असतात, जे एक रागाने भरलेला असतो आणि एक रागाशिवाय असते म्हणजे रागरहित असते, तर यामधील भेद कोणता. मग नागसेन भंते म्हणतात की महाराज यातील एक तृष्णेत बुडून गेलेला असतो तर दुसरा नसतो. आता या ठिकाणी हे जे काही दोन चित्त सांगितलेले आहेत, राग सांगितलेले आहेत, तर यामधील
एक राग हा तृष्णेमध्ये बुडालेला असतो, जे काही तृष्णा असते, हाव असते त्याच्यामध्ये बुडालेला असतो, तर दुसरा मात्र तसा नसतो. म्हणते आपण याचा अर्थ काय समजावा. मग यानंतर राजाला हे समजत नाही म्हणून राजा काय म्हणते की याचा अर्थ आपण काय समजायला पाहिजे. मग नागशेठ म्हणतात की महाराज, एक अत्यंत लोभी व स्वार्थी असतो, तर दुसरा निर्लोभी व शांत असतो. आता यामधला एक राग जे असतो हा अत्यंत लोभी असतो आणि त्याच्यामध्ये काही ना काहीतरी स्वार्थ निर्माण झालेला असतो, तर दुसरा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा लोभ नसतो आणि तो एकदम शांत प्रकारचा असतो. मग म्हणते, परंतु मी या प्रश्नाकडे पाहतो तेव्हा असे दिसून येते की रागयुक्त असो की रागरहित, हे दोघेही खाण्याकरता चांगल्या पक्वानाची तर कोणी इच्छा धरीत नाही. मग या ठिकाणी राजा काय म्हणतो की मी जे काही बघतो आहे तर मला असं दिसते आहे की हे राग वाईट असो चांगला असो, लोभाचा असो या निर्लोभाचा असो, हे दोघेही खाण्याकरिता चांगल्या पक्वानाची कोणतीही इच्छा धरीत नाहीत. म्हणजे रागामध्ये आपण चांगलं किंवा वाईट असं कधी म्हणतो का? रागामध्ये कधीच म्हणत नाही मला चांगलं पाहिजे की काही हे खायला पाहिजे की ते खायला, कधीच म्हणत नाही. तर अशाप्रमाणे या ठिकाणी राजा म्हणतो. मग नागशेठ म्हणतात की महाराज, हे जरी खरे असले तरी रागयुक्त व्यक्ती उत्तम भोजनाचा आस्वादही घेतात आणि त्यात रागही व्यक्त करतात, परंतु रागरहित व्यक्ती आस्वाद घेतात खरे पण त्यात राग मुळीच मानत नाहीत. आता या ठिकाणी नागशेठ काय म्हणतात की एखादा रागीट माणूस ते चांगलं पाहिजे की वाईट पाहिजे किंवा खायला चांगलं चुंगलं द्या किंवा नका देऊ असं ते म्हणत नाहीत, परंतु नागशेठ या ठिकाणी काय म्हणतात की तसं जरी म्हणत नसेल तरी सुद्धा रागीट माणूस असो किंवा लोभीट माणूस असो, कसाही व्यक्ती असो, तो प्रत्येक जण जेव्हा जेवत असतो, जेवताना मात्र त्याची चव मात्र त्याला कळते की हे चांगलं आहे, हे वाईट आहे, हे गोड आहे, हे तिखट आहे, हे सर्व काही त्याला कळते. आणि जे काही रागाने भरलेला माणूस आहे, रागीट जे काही व्यक्ती आहे, तो व्यक्ती मात्र असं जेवण करताना जे काही जेवण आहे या जेवणाच्या संदर्भामध्ये काहीतरी उपमा ठेवतो, सांगतो की तो खरट आहे, आळणी आहे, तिखट आहे, काही ना काही सांगतो. आणि जे काही लोभ न व्यक्त करणारा माणूस आहे तर तो मात्र जे आस्वाद आहे त्या आस्वादाला आपण शांतपणे मानून घेतो, त्याचा कोणत्याही प्रकारचा राग मानत नाही किंवा ते कधी म्हणत नाही की हे तिखट झालं, हे आळणी झालं, हे गोड झालं, हे कसं कडू झालं, हे असं कधी म्हणत नाही. आणि एवढं सांगल्याच्या नंतर राजा म्हणते आपण फारच छान समजावून सांगितलेलं आहे. यानंतर प्रज्ञेचा निवास म्हणजे प्रज्ञा ही कशी असते, कुठं राहते, या संदर्भात सुद्धा राजाने प्रश्न तयार केला. त्या ठिकाणी राजा म्हणते प्रज्ञेचे निवासस्थान कोणते, म्हणजे निवासस्थान आपलं हे प्रज्ञा ही कुठं राहते. मग महाराज तशी ती कोठेही घरटे करून राहत नाही. मग नागशेठ काय म्हणतात की प्रज्ञा ही कुठेही आपलं घर करून राहत नाही एका जागी. मग मग प्रज्ञेला अस्तित्वच नाही असे म्हणावे काय. मग राजा काय म्हणते की प्रज्ञा ही कुठेही घर करून राहत नाही, मग त्याला अस्तित्वच नाही का किंवा ती प्रज्ञा नाहीच का असं म्हणावं की काय. महाराज आता तुम्ही सांगा की हवा कुठे राहते. आता यावर नागशेठ सुद्धा उलट प्रश्न तयार केला की हवा कुठे राहते आणि हवा कुठे राहिलं एवढंच म्हणलं की राजाला बरोबर समजलं का आता पुढे नागशेठ काय म्हणणार आहेत, हेच म्हणणार आहेत. हवा कुठे राहिले म्हणल्याच्या नंतर हवाचं कोणतं स्थान नाही आणि हवेचं स्थान नाही म्हणल्याच्या नंतर लगेच मग नागशेठ म्हणणार की मग हवेचं स्थान नाही म्हणजे हवा नाहीच का. आणि तसंच प्रज्ञेचं सुद्धा आहे. प्रज्ञाचं जरी समजा कुठेही स्थान नसलं तरी प्रज्ञा मात्र निश्चित राहते. आणि एवढं समजल्यामुळं त्या ठिकाणी राजा काय म्हणते की आपण छान उत्तर दिलेलं आहे, म्हणजे मला समजलेलं आहे म्हणण्याच्या अगोदरच. यानंतर जे काही संसार आहे तर ते संसार म्हणजे काय अशा प्रकारचा सुद्धा या ठिकाणी प्रश्न निर्माण राजा करते. तर राजा म्हणते तुम्ही लोक संसार म्हणून उल्लेख करता, तर तो संसार काय आहे. आता या ठिकाणी संसार म्हणजे काही संक्रमण आहे. संक्रमण आपण याच्या अगोदर बघितलेलं आहे. संसार संक्रमण किंवा या संक्रमणाचा काही पुनर्जन्म होतो का, पुनर्जन्म होते की नाही या संदर्भात आपण बघितलेलं आहे. आणि अशा प्रमाणे जे काही संसार आहे
या संसार म्हणजे काय आहे असं या ठिकाणी प्रश्न निर्माण करतो राजा. मग नागशरभंते म्हणतो की महाराज, जीव प्राणी येथे जेथे जन्म घेतो तो तेथेच मृत्यू पावतो. येथे मृत्यू पावल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जन्म घेतो, तेथे जन्म घेऊन तेथे तो मृत्यू पावतो. तेथे मृत्यू पावल्यानंतर तो तिसऱ्या अवस्थेत जन्म घेतो आणि संसाराचा हाच अर्थ आहे. आता या ठिकाणी संसार म्हणजे काय, तर एक व्यक्ती या जन्मामध्ये येतो आणि येथेच मृत्यू पावतो. म्हणजे या जन्मात येऊन दुसऱ्या तरी कोणत्या तरी युगामध्ये जातो, दुसऱ्या कोणत्या तरी जन्मात जातो, तिथं मृत्यू पावतो असं नाही. या जन्मामध्ये येतो, येथेच मृत्यू पावतो, नंतर दुसऱ्या कोणत्या तरी जन्मात जाईल आणि त्याच जन्मात मृत्यू पावतो आणि अशाच प्रकारे त्याचं कालचक्र सुरू राहते. आणि हाच संसाराचा धर्म आहे किंवा नियम आहे, अर्थ आहे असं या ठिकाणी सांगले जाते. मग त्यानंतर राजाला हे सर्व स्पष्टीकरणाचे समजत नाही, म्हणून राजा म्हणते की मला उदाहरणानं समजून सांगावं. मग नागशरभंते म्हणतात की महाराज, कोणी मनुष्य पिकलेला आंबा खातो व त्यांची कोय जमिनीत फुटतो. मग त्याला अंकुर फुटून त्यापासून एक मोठा वृक्ष तयार होतो आणि त्याला आंबे लागतात. हे पिकल्यानंतर तो मनुष्य पुन्हा ते आंबे खाऊन त्यांची कोय जमिनीत पडतो. यापासून अजून एक मोठा वृक्ष तयार होतो आणि त्याला सुद्धा फळे येतात. आणि याप्रमाणे झाडापासून आंबे, आंब्यापासून झाड आणि ते कोडे कोणीही सोडलेले नाही किंवा उकललेले नाही, अर्थात त्याचा शेवट कोठेच नाही. म्हणजे या ठिकाणी जे काही राजाने प्रश्न उपस्थित केला होता की संसार म्हणजे या जन्मामध्ये जन्माला येणं, या जन्मात मरणं, नंतर पुढच्या कधीतरी दुसऱ्या जन्मामध्ये जन्माला येणं आणि त्याच जन्मात मरणं. तर याच्यावर उदाहरण म्हणून नागशरभंते काय सांगतात की ज्याप्रमाणे एखादा कोणी व्यक्ती आंबा खात असेल, म्हणजे तो आंबा म्हणजे एखाद्या व्यक्तीचा जन्म समजावा. मग तो आंबा खातो, त्याची कोय कुठेतरी जमिनीवर फेकतो आणि जमिनीवर फेकल्याच्या नंतर त्या कोईपासून एक पूर्ण रोपट तयार होते, ते मोठं होते, मग त्याला फळं लागतात. मग ते आंबा दुसरं कोणीतरी खातो आणि परत ते कोय जमिनीवर फेकतो, परत ते जमीन त्याचा अंकुर मोठा होते, झाड तयार होते, पुन्हा परत त्याला आंबे लागतात. असं हे कालचक्र सुरू असते आणि त्याचप्रमाणे संसाराचं सुद्धा आहे असं या ठिकाणी नागशरभंते समजावून सांगतात. मग राजा म्हणते की भंते, आपण छान समजावून सांगितलेलं आहे. आता याच्यानंतर स्मृती म्हणजे जे काही आठवण ठेवणं, स्मरण ठेवणं, हे आपण बघितलेलं आहे, भगवान बुद्धाच्या ग्रंथामध्ये बघितलेलं आहे आणि या मिलिंद प्रश्न या ग्रंथामध्ये सुद्धा आपण बघितलेलं आहे. मग या स्मृतीबद्दल सुद्धा जे काही स्मर आहे याच्या संदर्भात सुद्धा या ठिकाणी राजाला प्रश्न विचारला. तर राजा म्हणते, पूर्वी केलेल्या कृत्याचे किंवा घडलेल्या गोष्टीचे स्मरण कसे होते. आता याच्या अगोदर सुद्धा नागशरभंतेने समजून सांगितलेलं आहे की स्मृती म्हणजे काय. आणि यानंतर परत आणखी या ठिकाणी राजा विचारते की पूर्वी जर आपण काही गोष्टी केलेल्या असेल, काही कृत्य केलेले असेल किंवा काही गोष्टी घडलेल्या असतील आपल्या समोर, तर याचं स्मरण आपल्याला कसं काय होते. मग स्मृतीचे स्मरण होते महाराज. म्हणजे या ठिकाणी नागशरभंते म्हणतात की स्मृतीचे स्मरण होते महाराज. मग भंते, स्मृतीचे कसे, चित्तामुळे स्मरण होत असते का, असते ना. मग या ठिकाणी राजा काय म्हणते की आपले जे काही चित्त आहे, या चित्तामुळं अशी स्मृती किंवा आठवण आपल्याला होते काय. मग नागशरभंते म्हणतात की महाराज, आपण केलेले एखादे कार्य आता विसरलेत काय. या ठिकाणी उलट प्रश्न त्या ठिकाणी नागशरभंते राजाला विचारतात की महाराज, आपण याच्या पूर्वी केलेलं एखादं काही कार्य असेल तर ते कार्य तुम्हाला आता आठवते काय. मग त्यावर राजा म्हणते की होय भंते. मग महाराज, यावेळी आपल्याला चित्त नव्हते काय. आता या ठिकाणी उलट प्रश्न जे काही नागशरभंते विचारतात की तुम्हाला अगोदर केलेलं काही कार्य असेल, ते कार्य जर तुम्हाला आता आठवत असेल तर तुम्हाला आता जे काही आहे चित्त, म्हणजे तुम्हाला चित्त नव्हते काय. म्हणजे त्यावेळी चित्त नव्हते काय, म्हणजे जेव्हा ज्यावेळेस समजा काही गोष्टी तुम्हाला आठवतात त्यावेळेस तुम्हाला चित्त नव्हतं का, म्हणजे आठवण नव्हती काय असं विचारतात. आणि त्यावर राजा म्हणते की भंते, चित्त होते आणि स्मृती नव्हती. म्हणजे त्याचे जेव्हा घडलं तेव्हा त्याच्या अगोदरची काही आठवण होती, पण त्याचं चित्त होते. म्हणजे मी त्या ठिकाणी जागृत होतो आणि जागृत असल्यामुळं सर्व काही घटना मला कळलेली आहे आणि ते घटना कळलेली असल्यामुळं आजपर्यंत ते माझ्या स्मरणामध्ये आहे किंवा आठवणीमध्ये आहे.
मग महाराज, मग आपण असे कसे म्हणाले की चित्ताने स्मरण केले जाते, स्मृतीने नव्हे? मग असं झाल्याच्या नंतर या ठिकाणी नागशर म्हणतात की मग तुम्ही असं कसं म्हणता की एखादी गोष्ट जर आपल्याला आठवायची असेल तर ते चित्ताने आठवते, स्मरणेने आठवत नाही, किंवा जे काही आपल्या आठवणीत राहते त्याच्यामुळे आता ती आठवणीत आहे असं म्हणावं, किंवा चित्ताने आठवणीत आहे असं नाही, असं कसं म्हणता? मग असं सांगायच्या नंतर त्या ठिकाणी राजा म्हणते की म्हणते मला आता बरोबर समजलेले आहे. आता यानंतर स्मृती, तर या स्मृतीचं उगमस्थान काय असा सुद्धा या ठिकाणी प्रश्न विचारला. मग राजा म्हणते की म्हणते स्मृती नेहमी चिंतातूनच उत्पन्न होते. काय की दुसऱ्या बाहेर वस्तूपासून देखील उत्पन्न होते. या ठिकाणी राजा प्रश्न विचारते की जे काही आता स्मृती आपण बघितलेली आहे, आठवण जे काही आपण बघितलेली आहे, तर ही स्मृती किंवा जे काही आठवण आहे तर ही चित्तामधून म्हणजे आपल्या मनामधून उत्पन्न होते. चित्त म्हणजे मन, तर चित्तामधून उत्पन्न होते म्हणजे आपल्या मनामधून उत्पन्न होते की दुसऱ्या एखाद्या बाहेरच्या कोणत्या तरी वस्तूंपासून ते निर्माण होते. मग नागशेठ म्हणतात की महाराज चित्तातून ही उत्पन्न होते आणि दुसऱ्या बाह्य वस्तूपासून नव्हे. मग अशा प्रकारची जी काही स्मृती असेल, आठवण असेल, ही आठवण बाहेरच्या वस्तूपासून निर्माण होत नाही, तर आपलं जे काही चित्त आहे त्या चित्तामधून ती निर्माण होते. म्हणजे जसं एखादी कोणती घटना जर आपण बघितली तर ती घटना आपल्याला लगेच आठवण येते की बाबा याच्या अगोदर कधीतरी आपण अशी घटना बघितलेली होती. तर हे घटना बघून आपल्याला नाही समजत, तर ती पहिली घडलेली घटना आपल्या चित्तामध्ये एखाद्या फोटो सारखी किंवा एखाद्या पिक्चर सारखी आपल्या मनामध्ये छापलेली असते, तर ते जिवंत होते आणि ती जिवंत झाल्यामुळे आपल्याला असं घडते की आता जी घटना घडली ना, अशी जी घटना अगोदर कधीतरी घडली होती असं आपल्याला समजते. मग त्यानंतर नागशेठ म्हणतात की महाराज या बाह्य गोष्टीमुळे स्मृत्याचा उगम झाला नसतो, तर शिल्पकला किंवा दुसऱ्याकडून शिकण्याची, अभ्यास करण्याची आवश्यकताच मुळीच राहिली नसती आणि मग गुरु सुद्धा निरर्थक असतील, परंतु अशी स्थिती नाही. आणि अशाप्रमाणे या ठिकाणी नागशेठ म्हणतात की जर बाह्य गोष्टीमुळे स्मृतीचा उगम झाला नसता, जे काही बाहेरच्या गोष्टीमुळे आपल्याला कोणत्या गोष्टी आठवणीत आल्या नसत्या, तर अशी जे काही शिल्प असतील किंवा काही शिकणं असेल, म्हणजे एखाद्यानं आपल्याला शिकवलेलं असेल, कोणते एखादी शिल्प आपण बघितलेली असतील, तर याच्यापासून सुद्धा आपल्याला आवश्यकता मुळीच राहिली नसती किंवा त्यांची कोणतीही गोष्ट म्हणजे आठवणीचं हे राहिलं नसतं आपल्याला. आणि अशा गोष्टीमुळे सुद्धा आठवण होते असं त्या ठिकाणी सांगतात. आणि असं सांगितल्याच्या नंतर या ठिकाणी राजा म्हणते की छान म्हणते, खूपच छान, आपण चांगल्या स्पष्टीकरणासहित आपण समजून सांगितलेलं आहे. आणि अशा प्रमाणे या ठिकाणी जे काही या ग्रंथामधील तिसरं प्रकरण जे काही विमुक्ती छेदनाचं होतं, त्या विमुक्ती छेदनामध्ये जेवढे प्रश्न राजा मिलिंद यांनी उपस्थित केले होते, हजर केले होते, तयार केले होते, त्या सर्व प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी नागशेठ म्हणतेने स्पष्टीकरणासहित समजून सांगितलेलं आहे. आणि हे सर्व समजून सांगितलेले प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी राजाला समजलेले आहे. आणि त्यामुळं जे काही आज स्मृती छेदनाचं जे काही तिसरं प्रकरण आहे, हे प्रकरण इथं संपलेलं आहे. त्यामुळे आपण या ठिकाणी थांबणार आहोत.